शिवसेनेच्या हर एक महोत्सवी वर्षातच उद्धव ठाकरेंच्या तंबूत पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. 6 खासदारांनी थेट व्हीप तोडवला आहे. सविस्तर सांगतो. शिवसेना या पक्षाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत, अर्थात हिरक महोत्सव. या उत्सवाच्या या आनंदावर बंडखोरीचे मोठे सावट पसरले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धव सेनेला आतापर्यंतचा आणखी एक सर्वात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत बोलावण्यात आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीकडे उद्धव सेनेच्या तब्बल 6 खासदारांनी पाठ फिरवली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली असून हे 6 खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चला तर मग या संपूर्ण राजकीय नाट्यात नेमकं काय घडलं, कुणी काय म्हटलं आणि पुढे काय होणार, अगदी सोप्या भाषेत सविस्तर पद्धतीने समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या दिल्लीत संसदेचे कामकाज सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या लोकसभेतील खासदारांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पक्षाकडून व्हीप अर्थात सक्तीचा आदेश जारी करण्यात आला होता. उद्धव सेनेकडे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत, परंतु आश्चर्याची आणि धक्क्याची बाब म्हणजे या बैठकीला 9 पैकी फक्त 3च खासदार हजर राहिले. उर्वरित 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारून थेट पक्षाच्या आदेशाला अर्थात व्हीपला केराची टोपली दाखवली. लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3च खासदार या बैठकीला हजर होते. सोबतच राज्यसभेचे एकमेव खासदार संजय राऊत उपस्थित होते. बंडखोरीच्या तयारीत असलेले 6 खासदार कोण, चला सांगतो. सर्वप्रथम नागेश आष्टीकर, द्वितीय संजय देशमुख, तृतीय संजय जाधव, चौथे संजय दिना पाटील, पाचवे ओम राजे निंबाळकर, सहावे भाऊसाहेब वाकचौरे. हे तेच 6 चेहरे आहेत ज्यांनी पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून उद्धव ठाकरेंना थेट आवाहन दिले आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय फटकेबाजी सुरू झाली आहे. नेत्यांची वक्तव्य अतिशय आक्रमक आहेत. चला एक एक करून पाहूया. सर्वप्रथम अरविंद सावंत, उद्धव सेनेचे गटनेते यांचा अल्टिमेटम. बैठकीला दांडी मारल्यानंतर अरविंद सावंत प्रचंड संतापले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की पक्षाचा व्हीप अर्थात आदेश असतानाही हे 6 खासदार उपस्थित का राहिले नाहीत याचे स्पष्टीकरण विचारणारी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावली जाईल. त्यांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. जर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर त्यांना खासदारकीवरून अपात्र करण्यासाठी आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहू. द्वितीय संजय राऊतांचा घणाघात ऑपरेशन तुडवा. आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे संजय राऊत यांनी या बंडखोर खासदारांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की आता या बंडखोरांविरोधात उद्धव सेना ऑपरेशन तुडवा सुरू करणार आहे, म्हणजे रस्त्यावर उतरून त्यांना राजकीयदृष्ट्या चोख प्रत्युत्तर दिले जाईल. तृतीय शिंदे गटाचा कायदेशीर पलटवार, व्हीप चालतच नाही. दुसरीकडे शिंदे सेनेच्या सूत्रांनी उद्धव सेनेच्या कारवाईवरच मोठा प्रश्नचिन्ह उभा केला आहे. त्यांनी कायदेशीर मुद्दा मांडताना म्हणले आहे की 10व्या अनुसूचीनुसार अर्थात पक्षांतर बंदी कायद्यानुसार व्हीप हा फक्त संसदेच्या किंवा विधानसभेच्या सभागृहातील मतदानासाठीच लागू होतो. पक्षाच्या अंतर्गत किंवा हॉटेलमधील बैठकांसाठी असा व्हीप काढता येत नाही. त्यामुळे या व्हीपला कोणताही कायदेशीर अर्थ उरत नाही आणि खासदार अपात्र ठरू शकत नाही. हे खासदार नुसतेच गैरहजर राहिले नाहीत, तर त्यांनी पुढची सर्व तयारी पक्की केली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी या 6ही बंडखोर खासदारांना तातडीने व्हाईट+ दर्जाची कडक सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. यावरून सरकारचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते. या 6 खासदारांनी एक पत्र तयार करून त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवण्यात आले असून त्यात आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्यात यावे अशी अधिकृत मागणी करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या रविवारी अर्थात 21 जून हे सर्व खासदार अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करतील असा अंदाज आहे. त्याआधी लोकसभा अध्यक्ष त्यांच्या या नव्या गटाला मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. एकीकडे दिल्लीत हा एवढा मोठा राजकीय खेळ सुरू असताना दुसरीकडे शुक्रवारी मुंबईत शिवसेनेच्या स्थापनेची हिरक महोत्सवी 60वी वर्ष साजरे केले जातील. विशेष म्हणजे
आजच दोन्ही गटाचे मोठे मेळावे मुंबईत आमनेसामने होत आहेत. उद्धव सेनेचा मेळावा सायन येथील पशमुखानंद सभागृहात, तर शिंदे सेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को संकुलात. मित्रांनो, आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे या नव्या 6 खासदारांच्या बंडखोरीवर काय बोलणार, ते आपला संताप कसा व्यक्त करणार आणि त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून काय सडेतोड उत्तर देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. थोडक्यात सांगायचे तर आधी आमदार गेले, मग पक्ष आणि चिन्ह गेले आणि आता उरलेले खासदारही चालले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा काळ अत्यंत कसोटीचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सुपर संडे आणि आजचे फ्रायडे ब्लॉकबस्टर भाषणे राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहेत. मित्रांनो, संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.